नमस्कार मित्रांनो, मी संदेश पाटील, संदेश सार्डेकर या यूट्यूबतर्फे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो नवरात्री आलेली आहे। तसं पाहिलं तर आज तिसरी माल सर्वकडेच नवरात्री साजरी होत आहेत। पनवेल तालुक्यातील केलवण हे गाव तसं पाहिलं तर साधारणतः 10 ते 12 हजार लोकसंख्या असलेलं भलं मोठं गाव, सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक वारसा असणारं सर्वांचं प्रेमानं नातं जपणारं हे केलवण हे गाव, वेगवेगळ्या जाती धर्माची परंपरेने नटलेलं हे गाव आणि ह्याच गावामध्ये असणारं एक भवानी मातेचं मंदिर हे आपल्या व्हिडिओद्वारे किंवा आपल्या ब्लॉगद्वारे लोकांना दाखवण्यासाठी मी ते मित्रांनो, भवानी देवीचं मंदिर दाखवण्या अगोदर काही त्या मंदिराबद्दल असणाऱ्या आख्यायिका किंवा पुरातन काळापासून चाललेल्या रीतिरिवाज हे काय चालू आहेत त्या ग्रामस्थांकडून काही आपल्याला ऐकायला मिळालं आहे। भवानी देवीच्या आख्यायिका असंख्य आहेत। त्यातल्याच काही गोष्टी अशा आहेत सांगतात की साधारणतः 1940 साली बुराखी हे उसरणीवर जात असताना अचानक त्याला देवींच्या मूर्ती सापडल्या आणि त्याच बुराखाने येऊन तेथील असणारे पाटील नामदेव नाना पाटील तसेच त्या इतर गावकऱ्यांना या गोष्टीची कल्पना दिली की उसरणीवर काही देवींचे अवशेष आहेत। अशाच वेळेला अचानक 1940 साली केलवण गावावर कॉलरची साथ आली आणि या कॉलरच्या साथीमध्ये असंख्य लोक मृत्यू दगावले जाऊ लागले। 50 ते 60 लोक हे या कॉलरमध्ये मरून जाऊ लागले। लोकही भयभीत झाली। प्रत्येक लोकांनी इथल्या असलेल्या नागरिकांनी देवीची उपासना चालतात। रोगांचा प्रादुर्भाव हा नायनाट होण्यासाठी त्याच वेळेला असणारे नामदेव नाना पाटील तसेच नारायण माधू पाटील यांनी खंडूकंबळ्या या पाटलाच्या साथीने आणि गावकऱ्यांच्या मदतीने देवीला एक साकडं घातलं की होणारा हा रोगाचा प्रादुर्भाव कमी व्हावा आणि लोकांना सुखशांती लाभो हीच प्रार्थना प्रत्येक गावकऱ्यांनी केली। आणि त्याच वेळेला असं घडलं की दुसऱ्याच दिवशी जे होणारा प्रादुर्भाव कमी झाला। तेव्हापासून आज तागापर्यंत प्रत्येक जण या भवानी देवीची उपासना नवरात्रीमध्ये करू लागला। अक्षय तृतीयाच्या काळात त्याच वेळेपासून खालची आली तसेच मधली आली जुनी आली या प्रत्येकाने लोकांनी एका मताने देवीची करुणा बघायला सुरुवात। नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहू शकाल की सूर्य अस्ताला आलेला आहे आणि आम्ही इथे समोरच असणाऱ्या भवानी मंदिराच्या प्रांगणामध्ये आलेलो आहोत। समोरच असणारं मंदिर आणि मंदिरावरती समोर तुम्हाला माहीत असेल की हिंदू धर्माचं प्रतीक असणारं हे नेहमीच मंदिरावर हा झेंडा हा फडकत असतो। समोरच असणारं भवानी देवीचं मंदिर। चला तर आपण जाऊया भवानी मंदिराच्या कडे।
नमस्कार मित्रांनो, प्रथमतः किलेणे गावचे हे जे गृहस्थ आहेत त्यांना आपण या मंदिराबद्दल माहिती विचारूया की हे मंदिर स्थापन कधी झालं, कसं झालं आणि या मंदिराबद्दल आख्यायिका काय आहे। आज तुम्ही पाहू शकाल नवरात्रामध्ये बहुतांश लोक या देवळाच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बाहेरला येऊन बसले आहेत। 9 दिवस इथे उपासना तपासना करत असतात, देवाची भक्ती करत असतात। तर तुम्ही प्रथमतः आपण त्यांना विचारूया। गजानन बामा पाटील, मी या ट्रस्टचा सचिव आहे, तसंच खजिनदार पण दोन्ही कामं जवळजवळ करतो। या मंदिराबद्दल काय सांगू शकाल, काय कधी स्थापन झालंय मंदिर? हे मंदिर जवळजवळ शिवाजी महाराजांच्या वेळेस हे मंदिर स्थापन झाले आणि मंदिर स्थापन झाल्यानंतर केव्हापासून आजपर्यंत ही प्रथा चालू आहे। तर एखादी आख्यायिका काय आहे की इथं काय घडलं होतं पहिलं? या आमची आई अशी आहे, नवसाला पावणारी, हाकेला धावणारी, नवसाला पावणारी आई आहे आमची। कुणी पाण्यामध्ये गेला होडीमध्ये तरी पण त्याला काय नुसता हाक मारली तरी त्यांच्या समोर उभी राहते, कुठं काय झाला तरी पण त्यांच्या। नमस्कार मित्रांनो, तसं पाहिलं तर प्रत्येक जण हा नवरात्रीमध्ये प्रत्येक देवीच्या दर्शनासाठी जात असतो आणि अशाच वेळेला तिसरी आख्यायिका असं म्हटलं जातं की याच किलेणे गावातील भवानी देवीच्या मंदिरामध्ये प्रांगणामध्ये एक लहान म्हणजे साधारण त्यावेळेला लवकरच लग्न होत असत। 16-17 वर्षाचा असणारा हिराजी शिवकर हा मुलगा हा झाडावरून पडून, रांजणावरून पडून हा बहुतांश जखमी झाला होता। त्याच वेळेला लहानपणी लग्न होत असल्याकारणे त्याचीच पत्नी ठकीबाई हिने या देवीला साकडं घातलं होतं की जर का हा माझा सौभाग्य की माझा पती जर वाचला तर याच प्रांगणामध्ये मी 9 दिवस। तर असं झालं मित्रांनो की तिचा नवरा हा शत्रूढ झाला आणि त्याच वेळेला ठकीबाईंनी नवरात्रीच्या काळामध्ये 9 दिवस त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये आपल्या त्यावेळेला बेड्या बोलत असत, चाफ्याच्या झाडांचं किंवा लाकडाचं बंदिस्त होऊन त्या 9 दिवस तिने ते उपासना केली। तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक जण गृहिणी माणूस प्रत्येक जण त्या मंदिरामध्ये आपल्या मुलामुलांना सुख शांती चांगलं स्थैर्य प्राप्त होण्यासाठी नेहमीच साकडं घालण्यासाठी नवरात्रीमध्ये जात असतात। तसं पाहिलं तर चैत्रामध्ये एक मोठी तिथे जत्रा असते एक प्रकारची, त्याच वेळेला हनुमान जयंती आणि चैत्रामध्ये असणारी यात्रा या दरम्यान इथं वनभोजन होते। नक्कीच मित्रांनो या मंदिरामध्ये जाण्यासाठी नक्कीच प्रयत्न करा, एक चांगलं असं पवित्र। मित्रांनो तुम्ही पाहू शकाल देवळाच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये तसे बाहेरला पटांगणामध्ये असंख्य भाविक हे इथे जमलेले आहेत। प्रत्येक जण आपल्या लवाजमासहित लहान बाळांसहित या इथे आलेले आहेत, स्वतः जेवण पाणी करतात आणि इथे 9 दिवस देवाची उपासना करण्यासाठी राहतात। तुम्ही पाहू शकाल आपण समोरच असणाऱ्या ज्या भाविक आहेत त्यांना विचार तुम्ही इथं का करता आणि का राहता तुम्ही, त्या गोष्टीचा आम्हाला जरा अप्रूप वाटतंय। तुम्ही सांगू शकाल आम्हाला इथं का राहता तुम्ही 9 दिवस? नवसाला पावणारी, हाकेला राहणारी अशी आमची किलेणे गावची गावली भवानी माता आहे। साक्षात म्हणजे ती सर्व गावाला मायेलाच ठेवते। कुठल्या गावात संकट सुद्धा आले नाही, त्यामुळे प्रत्येक गावातलं वर्ण वाटलेलं आहे तेवढं मंदिरामध्ये एकवेळ तरी होईना पण मंदिरात बसावं। आणि 9 दिवस तुमचं जेवण पाणी इथंच होतं का? हा खर्च कोण करतो? तुम्ही करतो का इथं ट्रस्ट करतो? स्वतः तुम्ही करता? तुम्ही 9 दिवस स्वतः उपास करून इथे 9 दिवस राहतात आणि 9व्या दिवशी जागरण झाल्यानंतर घरी तुम्ही जाता, बरोबर आहे ना? नक्कीच मित्रांनो हे नवसाला पावणारी ही माता आहे आणि प्रत्येक मातेचं एक दर्शन घेण्यासाठी प्रत्येक हा भाविक येत असतो। तुम्ही पाहू शकाल गावातील प्रत्येक अगदी कोळी कराडी बहुतांश लोक हे या मंदिरामध्ये आपल्या लवाजमासहित साहित्यासहित जे गॅस वीज घेऊन सर्व जेवण पाणीचा खर्च करून स्वतः या मंदिरामध्ये राहतात। तुम्ही पाहू शकाल समोर असणाऱ्या माता या पण या देवळामध्ये आलेल्या आहेत। समोरच असणारे हे गृहस्थ हे नेहमीच या मंदिरासाठी आपला बहुमूल्य वेळ हा देत असतात आणि ही या भवानी देवाची उपासना करत। ही हाकेला धावणारी, नवसाला पावणारी देवी आहे। काय आज 9 वर्ष झाली या देवळात आम्ही बसतो। किलेणे गावची भवानी माता ही एवढ्या आमच्या या परिसरामध्ये एवढी प्रसिद्ध आहे की तिच्या वाचून कोणी राहिलेला नाही। सकाळी तिची 7 वाजता आरती, रात्री 8 वाजता, रात्री 12 वाजता अशा तिन्ही टाईम तिची दररोज प्रतिदिनी
मित्रांनो, आरतीची उत्सुकता बघा, तुम्ही पाहू शकाल समोर असणारी अथांग गर्दी भाविकांची, भक्तांची. केळोणे हे गाव नेहमीच वारकरी संप्रदायाचं मूळ आहे. नेहमीच वारकरी लोक हे केळोणे गावामध्ये अध्यायामध्ये नतमस्तक असतात. तुम्ही पाहू शकाल कितीतरी गर्दी, अफाट गर्दी या मंदिरामध्ये आहे. आणि मंदिराच्या बाहेर असेल सुद्धा तुम्ही पाहू शकाल एक बहुतांश भाविक इथे जमलेले आहेत. लहान थोर मंडळी, बाया बापडे हे मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले आहेत. प्रत्येक जण हा भक्तगण हा देवीची उपासना करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी नक्कीच त्या देवळामध्ये मंदिरामध्ये येतात. सदानंदाचा